लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रुक्मिणीने सिंधूला घराबाहेर काढलेलं असतं आणि घरातील सगळे या घटनेवर चर्चा करत असतात. त्याच वेळेस कुणीतरी दरवाजावर येतं आणि दरवाजा वाजवू लागतं. रुक्मिणीला वाटतं की सिंधू परत आली आहे आणि ती रागात दरवाजा उघडायला जाते. दरवाजा उघडताच समोर राघव उभा असतो आणि त्याच्यासोबत सिंधूसुद्धा असते आणि तो रागात रुक्मिणीला प्रश्न विचारतो, सिंधूला घराबाहेर कोणी काढलं? त्यावर रुक्मिणी बोलते, सिंधूला मी घराबाहेर काढलं. तेव्हा राघव रुक्मिणीला बोलतो, सिंधूला आईला इंजेक्शन द्यायचं होतं ना, सगळ्यांना माहीत होतं, तरीही सिंधूला तुम्ही घराबाहेर का काढलं? त्यावर रुक्मिणी म्हणते, मी सिंधूला राजश्रीजवळ फिरकूसुद्धा देणार नाही आहे. राघव, तुला तुझ्या आईपेक्षा सिंधूचा इतका पुळका का बरं आहे? हे ऐकून राघव बोलतो, कारण जे काही घडले आहे त्यात सिंधूची काहीही चूक नाही आहे आणि आता माझ्याकडे त्याचा पुरावासुद्धा आहे. आणि राघवचे हे बोलणे ऐकून राणी आणि राणीच्या आईचे भीतीने चेहरे पडतात. आता राणी आणि तिच्या आईचा खरा चेहरा राघव सगळ्यांना समोर कसा आणणार हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे. लग्नाची बेडी या मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.